अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती मी शीतल स्वामींची शीतल मनापासून स्वागत करते तुमच्या सर्वांचं. तर बघा, सुखी समाधानी आणि हॅप्पी आणि खुश आयुष्य जगायचं असेल तर कोणाच्या नादी लागू नका, कोणाशी वाद घालू नका, कोण काय म्हणतं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःमध्ये खुश राहा, शांत राहा आणि छान आयुष्य जगा. कारण आजकाल मी बघा, माझे कमेंट बघा, तुम्ही बऱ्याच ताई म्हणतात की ताई आयुष्याला खूप वैतागलोय, आयुष्य नको वाटतंय, जीवन संपून घ्यावं असं वाटतंय, किती वर्ष झालं ताई परीक्षा, किती वर्ष झालं सुख समाधानच मिळत नाहीये. आमचं कुठं काही चुकतं का? हो, आपलं खूप काही चुकत असतं. कारण आपण विनाकारण नको त्या लोकांकडून नको ती अपेक्षा करत असतो. जे आपलं आहे ते आपल्याला देव देणार आहे, जे आपलं नाहीये त्यासाठी त्रास करून घेण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. नाती असतील, काही गोष्टी असतील तर ते आपल्या असतं तर आपल्याजवळ त्या ॲटोमॅटिक येतात, पण त्यासाठी त्रास खटाटोप करून घेऊ नका स्वतःचा. कारण कसं असतं की बघा, खूप काही वाटलं तुम्हाला तर स्वामींचे चरण पकडा. आयुष्यात कोणाचे चरण पकडायची गरज भासणार नाही किंवा कधीच तुम्हाला निराश किंवा कधीच तुम्ही दुःखी होणार नाही, कधी तुमचं मन असमाधानी राहणार नाही. कारण कसं असतं की आजकाल हे कलियुग आहे, ह्या कलियुगामध्ये चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोक जास्त आहेत आणि नेहमी चांगल्या लोकांना त्रासच असतो. जसं की माता सीतेला वनवास भोगावा लागला, भगवान रामांना सुद्धा वनवास भोगावा लागला. का? कारण ते चांगले होते किंवा कसं असतं, देवाला सुद्धा ह्या गोष्टी कर्मभोगाच्या सुटल्या नाही, तर आपण मानव आहे. हे कलियुग आहे, ह्या युगामध्ये वाईटच लोक करतात किंवा वाईट लोकांचं चांगलं असं होतं, कारण हा कलियुग आहे ना. आणि कलियुगामध्ये चुकीच्या लोकांचं समर्थन केलं जातं, चुकीच्या लोकांना सपोर्ट केला जातो, कारण ते चुकीचे असतात हे समोरच्याला माहिती असतं, तरी सुद्धा ती लोक योग्य असं पण होतं. बऱ्याच त्यांच्या बाबतीत असं होतं. पण असं काही नाही, जो काल आहे तो खूप बलवान आहे. आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे. आता कसं आहे, आपण रोज देवपूजा करतो, रोज देवाला नमस्कार करतो, त्याला देव पावत नाही कधीच. देव त्यालाच पावतो ज्याचं कर्म चांगलं असतं. त्यामुळे आपण आपलं कर्म चांगलं किंवा कर्म चांगलं मेंटेन करण्याचा प्रयत्न करू सगळ्यांनी. स्वतःमध्ये खुश राहा, स्वतः समाधानी राहा. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास असेल, रडण्यापेक्षा पडण्यापेक्षा स्वामी माऊली दत्तगुरू कोणत्याही गुरूंचे तुम्ही चरण पकडा, त्यांच्या चरणाशी राहा. त्यांच्या चरणाशी राहाल तर पूर्ण तुमचा 7 जन्माचा उद्धार होईल. तुमचा जन्म पुढचा जो होईल तो ह्या जन्मी जो त्रास आहे, तुम्हाला जी पीडा आहे, जे असमाधानी मन आहे, तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नाही, स्वप्न पूर्ण होत नाही, ती इच्छा कधी अपूर्ण राहणार नाही. एवढा विश्वास ठाम मी तुम्हाला सांगू शकते. तुमचं मन कधीच कोणी दुखवू शकत नाही. स्वतःच्या मनाला दुखवण्याचा अधिकार किंवा स्वतःच्या मनाचा रिमोट ॲक्सेस दुसऱ्याला देऊ नका तुम्ही. समोरचं वाईट आहे तर तुम्ही सोडून द्या, लक्ष नका देऊ, दुर्लक्ष करा, वाद नका घालू, भांडू नका, शांत राहा, स्वतःसाठी जगा, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःमध्ये काहीतरी चांगली गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. जसं की मी आज स्वामी मूर्ती आर्ट चालवते, मी माझं घर सांभाळते, मी तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ गृहिणीसाठी घेऊन येत असते. तसंच बघा, खूप काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते. कारण मला वेळ नाहीये कोणी काही म्हणतंय माझ्याबद्दल किंवा कोणाला मी कशी वाटते किंवा कोणाला काय वाटतं हा विचार सुद्धा करायला माझ्याजवळ वेळ नाहीये. कारण मी स्वतःमध्ये आणि मला स्वतःमध्ये खूप काही करायचंय किंवा मला माझा व्यवसाय आहे किंवा मला स्वामींची सेवा अजून चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, माझे व्हिडिओ अजून चांगल्या पद्धतीने मी कसे प्रेझेंट करू शकेल तुमच्यासमोर, कारण मला वेळ कमी पडतो. जर तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला शोधाल तर तुम्हाला इतरांकडे लक्ष द्यायला वेळ भेटणार नाही. हा माझा अनुभव तुम्हाला सांगते. आज मला कोणासाठी वेळ नाहीये, कारण मी स्वतःमध्ये एवढी बिझी आहे की मग मी आता कोणाला वेळही देऊ शकत नाही किंवा माझ्याबद्दल कोणाला काय वाटतं किंवा मला कोणी चांगलं म्हणतंय वाईट म्हणतंय ह्याच्यासाठी बिलकुल वेळ नाहीये. कारण मी माझा आनंद स्वतःमध्ये शोधते. मला चांगलं काही करता येईल का ह्याचा प्रयत्न मी नेहमी उठल्यापासून झोपेपर्यंत माझा प्रयत्न असतो. फक्त सकाळची एक माझी सवय आहे, 5ला उठलं की पहिल्यांदा स्वामींच्या देवघराजवळ जाते. मी समोर जात नाही, पण लांबून स्वामींना नमस्कार करते, स्वामींचा चेहरा बघते गोड गोड, स्वामींना मुजरा करते. माऊली, कालचा दिवस माझा खूप छान, खूप आनंदीमय आणि खरंच खूप सुंदर गेलेला आहे. जाऊ या न जाऊ, माझा दिवस तर कधी वाईट जात नाहीये हे तुम्हाला मी सांगते. कारण मी स्वतःमध्ये आनंद शोधते ना,
मी स्वतः खुश राहते, मी दुसऱ्याकडून अपेक्षा कोणतीच करत नाही, त्यामुळे मी नेहमी किंवा रोज नित्य खुश असते. तसंच आजचा दिवस सुद्धा माऊली कालसारखा छान जावो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि मला आजच्या दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळू दे माऊली. आणि माझं जे काही म्हणजे दिवसेंदिवस आपलं आयुष्य कमी होत असतं बरं का. उद्याचा दिवस उजाडला की आपलं आयुष्य एक दिवसाने कमीच होतं. तर जे काही माझे आयुष्याचे दिवस राहिले त्याच्यामध्ये मला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवा, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा, चांगल्या चांगल्या गोष्टीचं मला ज्ञान द्या आणि माझा कर्म कसा चांगला होईल ह्याचं सुद्धा मला मार्गदर्शन करा माऊली. आणि माझ्याकडून अजून कोणाला मी काही देऊ शकते का ह्याचं सुद्धा तुम्ही मला ज्ञान द्या, ह्याची सुद्धा मला बुद्धी द्या, माझ्यापर्यंत पोहोचा माऊली, माझी हाक ऐका, अशी प्रार्थना करायची स्वामींना. तुम्ही जर मी जसं सांगते तसं जर तुम्ही आयुष्य जगला तर तुम्ही कधी असमाधानी दुःखी राहणार नाही, आत्महत्या करण्याचा प्रयत्न तर अजिबात करणार नाही. बऱ्याच ताई सासूला वैतागतात, कोणी नवऱ्याला वैतागतं, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम असतात. पण कसं असतं की कर्म प्रारब्ध पण असतो, पण त्याचसोबत आपला ह्या जन्मी चांगलं होण्यासाठी सुद्धा आपण चांगला काहीतरी प्रयत्न किंवा चांगलं काहीतरी करायला म्हणजे जसा विचार कराल तसंच घडतं. त्यामुळे नेहमी विचार कराल तर तुम्ही पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करा की आजचा दिवस माझा खूप सुंदर जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये मी काहीतरी नवीन शिकणार आहे आणि ते शिकून मी तसं बनण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही बघताय की दिवसेंदिवस माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बदल जाणवत असेल, दिसत असेल. कारण मी ही एका खेड्यातली मुलगी आहे. 32 शिराळामध्ये इंगरूळ असं गाव आहे, त्या गावामधली मी आहे. अख्खा डोंगर आहे आमच्या गावाला, पण अशा खेड्यातली मुलगी आहे. माझं लग्न वयाच्या 16 वर्षी झालंय, पण मी खूप लहान वयापासून खूप मोठा स्ट्रगल केलाय, खूप मोठे धक्के खाल्लेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये आणि खूप 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 काही सहन केले. पण मला असंच वाटतं की स्वामी माऊलींनी मला आज घडवलंय. एका दगडाला कसं घाव सोसावे लागतात तसं आज घडवलंय. आज खंबीरपणे तुमच्याजवळ जी शीतल उभा आहे ती खूप अनुभवातून उभा आहे बरं का. खूप अनुभव घेतले माझ्या आयुष्यामध्ये, इतके चढ उतार आले की तुम्ही जगू सुद्धा शकणार नाही. एवढ्या प्रसंगातनं मी बाहेर पडली, एवढ्या लहान वयामध्ये खूप काही मी सहन केले, खूप काही भोगलेले मी माझ्या आयुष्यामध्ये. पण आयुष्याने कधी हार मानली नाही, कधी आत्महत्येचा विचार नाही केला आणि कधी हारायचंच नव्हतं. मला माझ्या पायावरती उभं राहायचं होतं आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये मला खूप स्ट्रॉंग बनायचं होतं आणि ते मी केलं. खूप काही गोष्टी अशा मी स्वतः आत्मसात केलेल्या आहेत. हार मानली नाही, हारले नाही, खचले नाही. जेव्हा जेव्हा प्रसंग आला की बाबा खूप त्रास होतोय, खूप स्ट्रगल करावं वाटतोय, तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजांना समोर आणलं, मी आपल्या महाराजांना समोर आणलं, आई जिजामातांना समोर आणलं आणि जगण्याची नवीन उमेद आणि हिंमत मला प्रत्येक वेळेस मिळाली. कसं आहे, आज मी बिझनेस करते, बऱ्याच त्यांचे प्रश्न असतात की ताई तू गुजराती आहे का, तू मारवाडी आहे का, असे बरेचसे त्यांचे प्रश्न असतात की एवढं डेडिकेशन कसं काय तू बिझनेस करतीये, घर सांभाळते आणि एवढी कशी काय तू पॉझिटिव्ह राहते, तुला कंटाळा येत नाही, कधीही आम्ही काही विचारतो तू कंटिन्यू सांगते. कारण मी छाती ठोकपणे सांगू शकते की मी एक 96 कुळी मराठा आहे. असं काही नाही आहे की बिझनेस करण्यासाठी असं स्किल काही लागतं. म्हणजे आपलं सातत्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि माझा आदर्श आपले शिवाजी महाराज, आई जिजाऊ आणि माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरु हे माझ्या पाठीशी खूप स्ट्रॉंगपणे उभे आहेत आणि माझ्या गुरुचं पाठबळ आहे. जेव्हा जेव्हा खूप काय वाटतं तर मी शिवाजी महाराजांचं यूट्यूबला गाणं लावते आणि सकाळी काम करते. तुम्ही पण असं करा, तुम्ही स्वतः अनुभव मला सांगा. तर कसं असतं माहिती आहे का, खूप काही गोष्टी अशा मोटिवेशनल जर तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या महाराजांचा इतिहास तुम्ही माहिती करून घ्या. महाराजांनी किती संघर्ष केला, महाराजांना किती त्रास दिला. कसं असतं माहिती आहे का, ज्याची प्रगती होते त्याची बदनामी सुद्धा चालू होते. हे एक अनुभव. जेव्हा काही नसतं तेव्हा कुणाला काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी बनायला लागते तेव्हा खूप त्रास असतो बरं का. सोपं नसते. आज जे काही तुम्हाला दिसतं त्याच्या पाठीमाग फेस फक्त कसं असतं, त्रास करून घ्यायचा की नाही घ्यायचा हे आपल्यावरती डिपेंड असतं. इग्नोर करायचं. कारण कसं असतं, ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत किंवा ज्या गोष्टीशी आपला काही संबंधच नाही आहे अशा गोष्टीवरती जास्त निरर्थक विचार नाही करायचा. त्यामुळे प्रत्येक बऱ्याच ताईंना माझं सांगणं असतं किंवा मी त्यांच्यासाठीचा मोटिवेशनल व्हिडिओ करते, जगायचं, जगून दाखवायचं आणि करून दाखवायचं आणि स्वतःला ठाम सांगायचं मी करू शकते, मी सगळ्यामध्ये बेस्ट आहे आणि मला हे करायचंय.
असं तुम्ही मनाशी ठाम निश्चय करा. तुम्हाला माहिती आहे का, रात्री 3-3:30ला झोपते कधी कधी. तुम्ही तर बघता कधी कधी मूर्ती, आज पण मूर्ती द्यायला स्वामींची जायचे. सकाळी पहाटे 5ला-6ला उठते म्हणजे उठतेच कधी, आणि टिफिन करून कधी 1 तास तर झोपते मी, कधी वाटलं बाबा त्रास आहे, विकनेस आहे. पण उठलं की पहिल्यांदा स्वामींना मुजरा नमस्कार, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना नमस्कार, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा मी छान असं गाणं बघते, खूप मस्त, दुश्मन असू दे गणिब असू दे, असं मी शिवाजी महाराजांचं मोटिवेशनल सगळं गाणं पूर्ण ऐकते यूट्यूबवरती. आणि माझं काम झाडू, किचन साफ करणं चालू असतं. म्हणजे मला एक हिंमत आणि ताकद मिळते. त्याच्यानंतर स्वामीचा तारक मंत्र लावते मी आंघोळ केल्यानंतर, त्याच्यामध्ये सुद्धा खूप ताकद मिळते मला. आणि स्वामींचं नामस्मरण 1 माळ तरी मी करतेच करते. म्हणजे स्वयंपाक करताना असो, भांडे धुताना. आणि माझ्या घरी बघा मावशी नाही सापडली, मला कंटाळा अजिबात येत नाही. म्हणजे तुम्ही परवा एक अभिषेक आपल्याला जॉबला आला, तो पण म्हटला असं खूप एनर्जी आली मला मॅडम, असं थकल्यासारखं वाटत नाही. कारण बघा स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. कसं असतं, बसून बसून शरीर आपलं गंजतं, पण काम करू करून शरीर झिजतं आणि चांगलं राहतं. त्यामुळे बघा स्वामींचं नामस्मरण घ्या, काम करा, एवढी एनर्जी असते ना. कपडे धुवा, भांडी घासा, बिझनेस करा, ऑर्डर घ्या, तुमच्याशी कॉलवर बोला. दिवसातून 4-5 माझे लॉंग व्हिडिओ 3-4 असतात. रात्री लाईव्ह नामस्मरण माझं असतं 1-1 तासाचं, तुमच्या सर्वांसाठी मी घेत असते. त्याच्यानंतर घरातलं किचन असतं, भांडी असतात, सगळं काम मी उरकते. पण मला आळस कंटाळा येत नाही. का तर मी सकाळीच माझ्या मनाला सांगते, आजचा दिवस खूप छान, आनंदी, आणि आजच्या दिवसामध्ये काहीतरी आपली प्रगती झाली पाहिजे, काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे, ह्या उमेदीने दिवसाची सुरुवात करायची. असं तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि मला सांगा तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून. तर खूप काही गोष्टी अशा असतात की सकाळी मी सगळं 9-10 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक, माझी किचन, माझं फरशी, कपडे, भांडी सगळं मी उरकून घेते. आणि 10 वाजता मी पहिला व्हिडिओ अपलोड करते. म्हणजे काही करो, प्लॅनिंग करत नाही, किंवा मला एडिटिंग करायला वेळ नसतो, किंवा मला इंट्रो वगैरे मी देत नाही, कारण माझ्याजवळ एवढा वेळ नाही आहे. पण जसं आहे तसं मी प्रेझेंट करते, कारण तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. तुम्हाला एक जगण्याची नवीन उमेद, नवीन दिशा देण्याचं कार्य मला स्वामींनी दिले असं समजा. कारण कसं असतं की बरेच लोक हारलेत. अरे हारायचं का, जन्म मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे तो म्हणजेच आपलं आयुष्य आहे. आणि जर तुम्ही हे आयुष्य जगलाच नाही तर मग तुमच्या जन्माचा काय अर्थ आहे. तुम्ही जे जन्म देवाने दिलाय त्याचा काहीतरी चांगला उपयोग करा, चांगल्या कार्यासाठी तुम्ही सत्कारणी लावा, काहीतरी चांगलं घेऊन जा जाताना. असं हरलेल्या मनाने नका जाऊ. कारण कसं असतं की आज आपण खूप काही केलं, ह्या जन्मी जरी आपल्याला काही नाही भेटलं तरी पण आपलं नाव हे जन्मोजन्मी निघलं पाहिजे. असं कर्म, असं सत्कर्म, असं कार्य आपल्याकडून देवाने घडवून घेतलं पाहिजे, असं रोज देवाला प्रार्थना करा. आणि प्रत्येकाने चांगलं, आनंदी, खुश आणि हॅप्पी आयुष्य जगायलाच पाहिजे. आणि हे कसं जगायचं, इग्नोर करायचं समाजाला. कोणी काय म्हणतं ह्याचा विचार नाही करायचा, कोणाला काय वाटतं ह्याचा विचार नाही करायचा, मला कोण चांगलं म्हणेल का ह्याचा विचार नाही करायचा, मला कोण वाईट म्हणेल का ह्याचा विचार नाही करायचा. कारण कसं असते की कोणाच्या आपण तोंडाला हात लावू शकत नाही, आणि आपण दुसऱ्याचा विचार करत बसलो तर मग आपलं आयुष्य आपण जगणार कधी. त्यामुळे फारसा लोड घ्यायचा नाही, लय विचार करायचं नाही. छानसं मस्त आनंदी खुश हॅपी आयुष्य, छान असं लाईफ जगायचं आहे. कारण हा जन्म नाही पुन्हा, असं पण कधी कधी असतं. कितीतरी योनी भटकून आपल्याला हा जन्म मिळतो, आणि त्या जन्माचं सार्थक करण्याचं काम हे आपलं असतं. हार कधीच नाही मारायची, कधी कधी हार मानायची नाही. प्रत्येक वेळी नवीन उमेदीने उभा राहायचं. प्रत्येक दिवस येणारा नवीन काहीतरी घेऊन येईल अशी आपण मनातून अपेक्षा. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. आपल्याला ती गोष्ट घडू नाही घडो, पण असं म्हणायचं आज हे होणारच, आज हे मला करायचंच आहे आणि मी हाच करूनच दाखवणार, असं प्रत्येक वेळी म्हणायचं. कसं असतं की नवरा बायको हे गाडीचे 2 चाकं असतात. काही काहींच्या आयुष्यामध्ये बायकोमुळे नवऱ्याची प्रगती होते, काही काही आयुष्यामध्ये नवऱ्यामुळे बायकोची प्रगती होते. म्हणजे एकमेकाच्या नावाने आपण एकमेक ओळखले जाऊ लागतो. आणि कसं संगत महत्वाची असते की जशी बायको, त्या बायकोचे काय गुण घेऊन नवरा सुद्धा सुधारतो, किंवा नवऱ्याचे काही गुण बघून बायको सुद्धा सुधारते. म्हणजे एकामेकाला धरून चाललं तर संसार खूप गोड आणि सुखाचा होतो. पण एकमेकाची साथ कधी सोडायची नाही. जसं की मी आध्यात्मिक आहे, किंवा तुमचं प्रोफेशनल वेगळं आहे, आणि तुमच्या प्रोफेशनल बघून तुम्ही खूप आवडताय, तुमचं चांगलं प्रोफेशनल आहे, तर तुमचं चांगलं प्रोफेशनल बघून तुमचा नवरा सुद्धा तुमच्या प्रोफेशनलमध्ये येतो, तुम्हाला खूप सपोर्ट करतो, आणि त्याची सुद्धा प्रगती होते. म्हणजे कसं असतं आयुष्यामध्ये
चांगल्या मार्गावरती घेऊन जाणारे खूप फार कमी लोक असतात. वाईट मार्गावरती घेऊन जाण्यासाठी अख्खी दुनिया पडली. आता विचार करा, आपल्या हातात असतो मोबाईल, आपण चांगलं काय बघण्यापेक्षा वाईट सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यापेक्षा काहीतरी चांगलं बघा, चांगलं शिका, स्वतःमध्ये आनंद शोधा, स्वतःला खुश ठेवा आणि स्वतः शांत राहा आणि सुखी समाधानी आयुष्य जगा. कारण समाधानाची व्याख्या ही स्वतः आपलं मन, स्वतः आपलं अंतःकरण करतं. त्यामुळे आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला पॉझिटिव्ह, फ्रेश, प्रसन्न, छान ठेवण्याचं काम हे आपलं असतं. तर बघा, प्रत्येक गृहिणीसाठी काही ना काहीतरी चांगला व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. पण तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्ही हरू नका, खचू नका. तुम्ही व्यवसाय करा आणि काही ना काहीतरी करत राहा बरं का. आणि कधी ना कधी तरी यश नक्की येतं. हे माझ्याकडून तुम्ही बघा की माझं यूट्यूब चॅनल एकदम छोटंसं होतं. मी रोज स्वामींची पूजा करायचं. देवघरात स्वप्न माझं आता पूर्ण झाले. तुम्ही बघितलं 10 बाय 10च्या खोलीत मी छोट्याशा देवघरामध्ये स्वामींची पूजा करायची. पण कधी म्हटलं नाही मला मोठंच घर पाहिजे, मला मोठंच देवघर पाहिजे. काही नाही, स्वामी बघतील, स्वामींना माहिती आहे, स्वामी सगळं जाणतात असं म्हणायचं मी. आणि खरंच स्वामी माऊली पण परीक्षा घेतात आणि स्वामी माऊली सुद्धा ऐकतात. लय काय वाटलं तुम्हाला, ह्याच्या त्याच्याशी बोलण्यापेक्षा जा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा, देवाला 2 अगरबत्ती लावा, तुमचे जे गुरु आहेत त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी कनेक्टेड राहा, त्यांना विचारा हे असं का आहे, ते तसं का आहे. तुम्हाला स्वप्नात दर्शन देतील, दृष्टांत देतील, कोणत्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. पूर्ण अंतःकरणात देवाला नतमस्तक व्हा, पूर्ण देवाच्या चरणाशी जा आणि देवाला विनंती करा. सगळं काही चांगलं होतं आयुष्यामध्ये. फक्त कसं सातत्य पाहिजे आपल्यामध्ये. सातत्य ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. सातत्य ज्याच्यामध्ये असेल तो ह्या जगामध्ये कधीच हारत नाही, कधीच हारत नाही, कधीच खचत नाही आणि कधीच स्वतःला कमी समजत नाही. कारण स्वतःपेक्षा जास्त महान किंवा जास्त चांगलं ह्या जगामध्ये काहीच नसतं. मी मानलं तर मी खूप काही करू शकतो, मी काहीच नाही करू शकत मानलं तर मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे इथून सगळे आल्या पाहिजेत गोष्टी, हारायचं नाही. जे मोठे लोक आहेत त्यांना पण सेम मेंदू आहे, सेम हात आहेत, सेम पाय आहेत, सेम डोळे आहेत, सगळं सेमच आहे. मग तो कसं काय सक्सेस आहे त्याच्या आयुष्यामध्ये, त्याची कशी काय प्रगती होते, माझी का होत नाही? कारण मी माझ्या डोक्याचा मेंदूचा विचारच करत नाही, मी माझ्या हातांचा कुठला वापरच चांगला करत नाही, माझ्या पायांचा वापरच मी करत नाही. कारण आपल्यावरती सगळ्यांना देवानी सेम सगळे पार्ट दिलेले आहेत, पण कोणी कसं वापरावं हे आपल्यावरती असतं. देव देताना आपल्याला देवाने कोणतीच कमी आपल्यामध्ये दिलेली नाही. त्यामुळे देवाला नाव नका ठेवू, देवाने हेच दिलं नाही, देवाने असंच केलं, देवाने तसंच केलं, देवाने त्यालाच खूप काही दिलं. तसं नाहीये. त्याला दिलं त्याचा तो वापर चांगला करतोय, त्याची तो प्रगती चांगली करतोय. तुला पण सगळं दिलंय, तू का नाही वापर करत? कारण तुला तुझ्या डोक्याला कामाला लावायचं नाहीये, तुझ्या शरीराला तुला काम द्यायचं नाहीये, फक्त बसून तुला सगळं दे हरी पलंगावरी असं नसतं. कारण कष्ट आणि जबाबदारी कर्तव्य हे स्वतःलाच आपल्याला पार पाडावे लागतात. हे काही देव करत नाही. देव फक्त कसं आहे आपली साथ देतो, आपल्या पाठीशी पाठबळ सकारात्मक असतो आपला, तो आपलं बघत असतो की ह्याला त्रास नको, ह्याच्यासाठी मला काही चांगलं करता येईल. आणि कसं असतं की तुम्ही एक पाऊल पुढे गेले की देव तुमच्या मागे 10 पावलं येतो. जसे की बघा, मी स्वामी मूर्ती आर्ट चालवते, आज मला सगळे लोक वेंडर चांगले का भेटतायत? कारण स्वामी बघतायत की ही रात्र दिवस कष्ट करते, तर मग हिला चांगल्या लोकांशी जोडून देणं माझं काम आहे. कारण माझ्या गुरुचं पाठबळ आहे ना मला. मग तुम्हाला का नाही मिळणार? तुम्हालाही सगळं मिळणार. तुम्ही प्रयत्न तरी करून बघा. हार का मानता तुम्ही? हरायचं नाही, खचायचं नाही. शीतलताईला 2 हात आहे, शीतलताईला 2 पाय आहे, शीतलताईला 2 डोळे, डोकं दिले, तसं तुम्हाला पण सगळं दिले. तुम्ही त्याचा वापर करा. आणि खूप काही गोष्टी होतात तुमच्याही बाबतीत. ताई आम्ही खूप काही करतो, काही लोक खूपच जळतात. माझ्या बाबतीतही आहे. कारण एक लेडीज इतकं काही करते आणि लेडीज असून पण थकत नाही. मला तर असं पण तुम्ही 4-4, 5-5 व्हिडिओ करता, तुम्ही घर सांभाळता, मग तुम्ही हे का तसं, म्हणजे खूप काही गोष्टी माझ्या पण बाबतीत घडतात. पण कसं आहे, जळणारे तुम्ही आहात, जळणारे जळतातच, पण द्यायला तो बसलाय आणि त्याच्याशिवाय कोणाचं काहीच चालत नाही. त्यामुळे कसं असतं की भगवंतावरती डिपेंड असतं. मानव कोणी काय म्हणतं ह्याच्यावर लक्ष देऊ नका. देव आपल्याला काय म्हणतो का? नाही म्हणत. देव आपल्याला वाईट म्हणतो का? नाही म्हणत. मग आपल्या देवाचा विचार करा. देव वाईट म्हटला तर आपण विचार करू की काय वाटतं. पण अरे लोकांना काय वाटतं ह्याचा विचार आपण करत बसतो तर आपण आपल्या आयुष्याची प्रगती कधी करणार? त्यामुळे जास्त विचार नाही करायचा, जास्त लोड घ्यायचा नाही. नेहमी प्रसन्न, फ्रेश, आनंदी आणि खुश राहण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. तर बघा, आपलं आणि हसल्याने आयुष्य वाढतं. जास्त स्ट्रेस घेऊ नका. खूप काही आजकाल रोग जडलेत, कॅन्सर होतो, हार्ट अटॅक येतो, खूप काही होतं. म्हणजे तुम्ही नको त्या गोष्टीचा लोड जास्त घेताय. हे आयुष्य, हा जन्म हा देवाने दिलाय. त्यांनी आपलं चांगलं वाईटाचा विचार केलेला असतो, पण आपण नेहमी सकारात्मक आणि चांगलं राहण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे.
अरे देवाला वाटलं पाहिजे, अरे ह्याचा कर्मभोग इतका वाईट आहे तरी पण हा कसं काय खुश राहतोय, असं देवाला सुद्धा प्रश्न पडला पाहिजे. एवढं खुश जगा की आयुष्य, का लोड घेताय तुम्ही आयुष्याचा, खूपच तुम्ही लोड घेता. देवाने पण म्हणलं पाहिजे, अरे शीतलच्या आयुष्यामध्ये इतके चढ उतार आले, ही पोरगी पडतच नाही, पडते उभं राहते, पडते उभी राहते, ही कशी काय एवढी खुश राहू शकते. देवाला सुद्धा प्रश्न माझ्याबद्दल पडलेत भरपूर. त्यांनी सुद्धा स्वप्नात दर्शन दिले येऊ साक्षात, अरे तू कशी काय जगते, का नाही जगू शकत. मी जगूच शकते, कारण मी ठरवलंय जोपर्यंत माझा मृत्यू होत नाही तोपर्यंत मी खचणार नाही, मी हारणार नाही, मी पडणार नाही. ज्या दिवशी माझ्यामधून प्राण निघून जातील, ज्या दिवशी माझ्यामधून सगळ्या गोष्टी निघून जातील, माझं शरीर एकदम शांत होईल, त्याच दिवशी मी शांत होईल. तोपर्यंत मी शांत राहणार नाही. काम केल्याने काही कोणी मरत नाही किंवा मृत्यू होत नाही, हे मला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त लोड घेत नाही. ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी माझी एक्सपायरी डेट ठरलेली आहे वरती, आणि जो येतो त्याचं जाण्याची मृत्यूची डेट असते. एवढा लोड नका घेऊ की बाबा मी एवढं ओझं उचललो, माझा हातच दुखेल, माझा पायच दुखेल, असं काही नसतं होत. माझ्याहून सांगते मी, कारण मी माझ्या डोक्यावरून म्हशींना खूप मोठे मोठे बिंडे आणलेले आहेत वैरणीचे गावाला, म्हशींच्या धारा काढलेल्या आहेत, खूप काही ओझं, शेणाची पाटी सुद्धा घेऊन जाऊन त्याच्या आम्ही गोवऱ्या थापलेल्या आहेत. आम्हाला तर लोड नाही वाटत जास्त, म्हणजे शरीर एवढं नाजूक नाही राहिलं आमचं की हे उचलल्यानं त्रास होईल, ते उचलल्यानं त्रास होईल, कारण आम्हाला देवाने खूप स्ट्रॉंग आणि मजबूत बनवले. तेव्हा तुम्ही सुद्धा असे स्ट्रॉंग आणि मजबूत बना. आयुष्य खूप छान आहे, खूप आनंदी आहे. देवाने खूप सुंदर डोळे दिले, ही सृष्टी आपण आपल्या छानशा डोळ्यांनी बघू, आणि या सृष्टीमध्ये काय वाईट दिसत असेल तर त्याच्यामध्ये आपण बदल करण्याचा प्रयत्न करू, कारण प्रत्येकाच्या हातून काही ना काही तर चुका घडलेल्या असतात. त्या चुका भूतकाळ समजून विसरून जाऊ आणि आपण नवीन आयुष्याला सुरुवात करू. प्रत्येकाने आपल्या आयुष्याला नवीन चान्स, नवीन दिवस किंवा नवीन दिशा द्यायलाच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ सगळ्या ह्या माझ्या लाडक्या, छानशा, सुंदरशा ताईंसाठी, दादांसाठी, गृहिणीसाठी, आजीसाठी आणि मावशी काकांसाठी कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती स्वामी माय लाईफ शीतल नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला रोजचे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉनचं बटन आहे खाली, त्याला प्रेस करा आणि रोजचे छान छान व्हिडिओ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती बघा. तसंच माझ्या माऊलींचं दर्शनसुद्धा रोज घ्या. जो अभिषेक आपल्याला जॉबला येतो त्याला मी माझा पहिला नियम सांगितला आहे, माझ्या घरी तू आला पहिला स्वामींना मुजरा नमस्कार, आणि जाताना सुद्धा स्वामींना नमस्कार आणि मुजरा करूनच घराच्या बाहेर जायचं. तर आज तो निघाला होता सॅक घेऊन, अरे म्हटलं इकडं कुठं, तू नाही का स्वामींना नमस्कार करायचंय. मग बघा कसं असतं, आपल्या जो घरात येतो, आपल्या जो सानिध्यात येतो तर स्वामींचा वेळा झाल्याशिवाय राहत नाही, कारण आपण त्यांना स्वामींची सेवेकरी करूनच घेतो. म्हणजे 10 लोकांना चांगला मार्ग सांगायचा, त्यातला एकाला तर चांगला घेतोच, आणि आपल्याला होईल तेवढं आपण दुसऱ्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करायचा. तर चला, असंच आपण पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत भेटू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आपलं जे जीव आहे ना ती सरस्वती माता आहे, आणि सरस्वती मातेमधून चांगल्याच गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे, ना की वाईट गोष्टी. कधी कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं. काही लोक असतात विचित्र, नाही पटत, खूप काही गोष्टी नाही चांगल्या, त्याच्यापासून दूर राहायचं. बाबा मला तू पटत नाहीये, तू माझ्यापासून दूर राहा, मी तुझ्यापासून दूर राहतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.